अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हा सर्वांच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. स्वामींचा आशीर्वाद सर्व सेवकांवर असाच राहावं हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते. आणि आजच्या जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बऱ्याच जणींचं असं म्हणणं आलं ताईंचं की ताई आम्हाला पंचमहायज्ञ कसा करावा किंवा पंचमहायज्ञाबद्दल थोडी माहिती सांगा. यामुळेच मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सविस्तर माहिती सांगते पंचमहायज्ञ का करावा, कसा करावा किंवा पंचमहायज्ञ केल्याच्या नंतर आपल्याला काय फायदा काय लाभ होतो हे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम पंचमहायज्ञ का करावा तर आपल्याला प्रत्येक म्हणजे मानव जातीला प्रत्येकांनाच काय पितृदोष आहे. कोणाला थोड्या प्रमाणामध्ये, कोणाला कमी प्रमाणामध्ये, पण प्रत्येकांना पितृदोष आहे. आलं लक्षामध्ये. मग ह्या पितृदोषातून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी किंवा पितृदोष निवारण होण्यासाठी आपल्याला सोपा जो उपाय आहे तो म्हणजे पंचमहायज्ञ आहे. कारण आपण ज्या मोठ्या ज्या विधी आहेत, नारायण बळी असते, ज्या मोठ्या विधी आहेत खर्चाच्या अधिक खर्च लागणार हे काय तर आपल्याला करणं शक्य नसते, प्रत्येकांना शक्य नसतं. मग आपण जर रोजच न खंड पडता सातत्य ठेवून जर पंचमहायज्ञ केला तर किती प्रखरातला प्रखर पितृदोष असेल तर त्याचं निवारण आपल्या पंचमहायज्ञामुळे होतं. आलं लक्षामध्ये. प्रत्येकांनाच पितृदोष आहे. आलं लक्षामध्ये. कोणाला जास्त प्रमाणामध्ये, कोणाला कमी प्रमाणामध्ये आहे पितृदोष. मग ह्या पितृदोषातून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी, आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी आपण घरच्या घरीच पंचमहायज्ञ करायचा. आलं लक्षामध्ये. जर आपण खूप सेवा करता, स्वामींची सेवा करता, तुम्ही 3 अध्याय 11 माळी करता, कुलदेवाची सेवा करता, कुलदेवीची सेवा करता, पण आपण म्हणजे पित्रांची आपण सेवा करत नाहीत. ही सेवा सगळं करण्याच्या अगोदर आपल्या पित्रांना तृप्त संतुष्ट करणं महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वांना माझ्या हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही पित्रांची सेवा करा. रोज तुम्ही सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून रोज पितृसूक्त म्हणा. आलं लक्षामध्ये. आणि नंतरच तुमचे बाकी जे काम आहे ते हातपाय वगैरे तोंड धुवायचं आणि मग देवपूजा काय आहे ते सर्व तुमचं करायचं रोज. कारण आपण पित्रांची जर सेवा जर नाही केली, आपले जे पितर आहेत त्यांना जर आपण संतुष्ट किंवा त्यांना तृप्त नाही केलं तर बाकीच्या सेवा काय आहेत, काहीच नाही, म्हणजे अर्थच नाही ना बाकीच्या सेवेला. म्हणून तुम्ही स्वामींची सेवा सगळं कुलदेवतेची जशी सेवा करा तशी तुम्ही पित्रांचीही सेवा करा. आलं लक्षामध्ये. रोज दक्षिण दिशेला आंघोळ झाली की आसनावर बसायचं आणि पितृसूक्त नित्यसेवेमध्ये आहे ते वाचन करायचं. आलं लक्षात. जे मृत आपले पित्र आहेत त्यांना जर आपल्याला संतुष्ट जर करायचं असेल तर त्यांची सेवा करणं आवश्यक आहे. आलं लक्षामध्ये. मग त्याचाच एक भाग म्हणजे पंचमहायज्ञ आहे. मग पंचमहायज्ञ म्हणजे नेमकं काय करायचं तर ते मी तुम्हाला सांगते. पंचमहायज्ञामध्ये 5 प्रकार आहेत. आलं लक्षामध्ये. पहिला जे आहे ते अग्नियज्ञ, दुसरा जे आहे ते पहिला अग्नियज्ञ, दुसरा जे आहे ते पितृयज्ञ, आणि तिसरा जे आहे ते ऋषीयज्ञ, आणि चौथा जे आहे ते मनुष्ययज्ञ. असे 5 प्रकारचे आहेत यज्ञ. त्यालाच काय म्हणतो आपण पंचमहायज्ञ. मग अग्नियज्ञ म्हणजे काय, थोडंसं आपण एक रद्दी पेपर घ्यायचा आणि त्याला थोडंसं किंचित तूप लावायचं आणि ते पेटून द्यायचं. हा झाला तुमचा अग्नियज्ञ. आलं लक्षामध्ये. पूर्वी ज्या महिला होत्या का पहिले, पूर्वीच्या काळामध्ये कसं करत होते, चूल गोवरी वगैरे जे म्हणतात ना गाईची शेणाची, ती होती पेटवायला. आलं लक्षामध्ये. चूल वगैरे पेटण्याच्या अगोदर पूर्वीच्या ज्या महिला होत्या का त्यांनी काय करायचं होतं, अग्नीला थोडंसं तूप किंवा तेल टाकत होता. हा त्यांच्याच्यानं काय होत होता, अग्नियज्ञ होत होता. मग आजकाल आता काय झालं, गॅस आला. आलं लक्षामध्ये. मग गॅसवर तर आपण तूप किंवा तेल टाकू शकत नाही. म्हणून मग आपण काय करायचं माहिती का, थोडंसं रद्दी पेपरला तूप लावायचं आणि ते जे आहे ते पेटून द्यायचं. हा झाला तुमचा अग्नियज्ञ. अग्नीला तृप्त करणे हा झाला तुमचा अग्नियज्ञ. दुसरा जे आहे काय तुमचा पितृयज्ञ. पितृयज्ञ काय करायचं माहिती का, जेव्हा आपण स्वयंपाक करतो, स्वयंपाक केलेला जे आहे ते पहिली पोळी आपण काय करतो, गाईसाठी करतो. आलं लक्षामध्ये. पहिली पोळी जी गाईसाठी करायची आणि दुसरी जी पोळी करतो त्याचा चतकोर भाग किंवा एक घास, थोडी त्याला भाजी वगैरे जी काही केलेली आहे ती लावून आपण एका प्लेटमध्ये पित्रांसाठी काढून ठेवायची. आलं लक्षामध्ये.
आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगते, सगळ्या माझ्या ज्या ताई आहेत त्यांना सांगते, स्वयंपाक हा तुम्ही नेहमी आंघोळ करूनच करावा. असं बऱ्याच जणांचं मी बघितलेलं आहे की नाही आम्हाला 5 म्हणजे मिस्टर लवकर जातात, आम्हाला खूप लवकर डबा वगैरे करावा लागतो, म्हणून मग आम्ही म्हणजे न आंघोळ करता करता असं नाही करायचं. तुम्ही सगळ्यांनी सांगते मी तुम्हाला हात जोडून विनंती की स्वयंपाक हा तुम्ही नेहमी आंघोळ करूनच बनवा. आलं लक्षामध्ये? मग कारण आणि पहिली पोळी जी आहे ती तुम्ही गाईला द्या. आलं लक्षामध्ये? पहिली जी पोळी करता तुम्ही अगोदर घरात खायला अगोदर देण्याच्या अगोदर डब्याला वगैरे देण्याच्या अगोदर तुम्ही पहिली जी पोळी आहे ती तुम्ही गाईला द्या. झाला मग पितृयज्ञ. एक घास किंवा चतकोर पोळीला थोडीशी भाजी वगैरे लावून प्लेटमध्ये ठेवायचं आणि दुपारी 12च्या नंतर 1-2 मिनिटं झाले 12च्या नंतर की आपल्या छतावर गच्चीवर वगैरे तो जे घास आहे ते ठेवायचा. हा झाला तुमचा पितृयज्ञ, म्हणजे तुमच्या पित्रांना तुम्ही तृप्त केलं, संतुष्ट केलं पितृयज्ञ करून. आलं का लक्षामध्ये? मग बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ताई आम्ही वरी ठेवला कावळ्यांना, म्हणजे घास समजा वरी ठेवला तर आमचा कावळा खात नाही. आलं लक्षामध्ये? अक्षरशः मी असं बघितलेलं आहे की पितृपक्षामध्ये कावळा आपल्या घराच्या अवतीभोवती खूप असा ओरडून जातो. आलं लक्षामध्ये? मग ह्या पित्रांना आपल्याला संतुष्टता मिळण्यासाठी पंचमहायज्ञ रोज करणं गरजेचं आहे. कावळा घास अगोदर 1-2 महिने लागतात खात नाही, पण नंतर 1-2 महिन्याच्या नंतर तुम्ही सेवा जर केली पंचमहायज्ञाची सतत न खंड पडू देता तर बरोबर कावळा जे आहे तो आपल्या ते घास आपण गच्चीवर ठेवला का तो बरोबर उचलतो आणि बरोबर खातो. त्याच्यानंतरचं काय आहे मग ऋषीयज्ञ म्हणजे आपण पहिली जी पोळी करतो ती आपण गाईला खायला द्यायची. हा झाला तुमचा ऋषीयज्ञ. त्याला जी भाजी दूध वगैरे लावून साखर लावून द्यायची आणि ती जी आहे ती गाईला खायला द्यायची. हा झाला तुमचा ऋषीयज्ञ. आणि चौथा जे आहे तुमचा काय मनुष्ययज्ञ. काय करायचं मग दिवसभरात आपल्या घरी कुणीही आलं समजा पाहुणे येऊ, कदाचित कुणी आपल्या कॉलनी म्हणजे गल्लीतलं येऊ, कुणी पण जे घरी आपल्या आलं कुणी त्याला आपण काय करायचं जेवण तर कुणी करत नाही, शक्य नसेल ज्यानं केलं त्याला जेवण द्या किंवा मग किमान त्याला चहा तर करायचा आपण. आलं लक्षामध्ये? त्याला काही न खाता पिता आपल्या घरातून जाऊ द्यायचं नाही. हा झाला तुमचा मनुष्ययज्ञ. हे जरी तुम्हाला शक्य दिवसभर जर कोणी तुमच्या घरी जर नाही आलं तर दुसरा एक उपाय सांगते तुम्हाला. लहान लेकरांना अतिशय प्रिय असतात चॉकलेट बिस्किट गोळ्या वगैरे, तर दिवसभरातून तुम्ही जे लहान लेकर तुमच्या घरी अवतीभोवती जर असेल समजा त्यांना तुम्ही चॉकलेट बिस्किट गोळ्या काय असतील ते द्या, त्यांना अतिशय प्रिय असतात लहान लेकरांना. हा झाला तुमचा मनुष्ययज्ञ. आणि त्याच्यानंतर जे आहे तुमचा 5वा म्हणजे भूतयज्ञ. म्हणजे खूप सोपा आहे. आपण पूजा केल्याच्या नंतर आपल्या स्वयंपाकघराच्या कडेला किंवा घराच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये 2 म्हणजे बोटामध्ये जेवढी साखर बसते चिमूटभर ती साखर जी आहे ती भिंतीच्या कडेने टाकायची. हा झाला भूतयज्ञ. ती साखर मुंग्यांना खायला द्यायची. हा झाला भूतयज्ञ. आलं लक्षामध्ये? 5 यज्ञ. पहिला जे आहे ते अग्नियज्ञ, दुसरा पितृयज्ञ, तिसरा आहे ते ऋषीयज्ञ, चौथा आहे ते मनुष्ययज्ञ आणि चौथा आहे ते भूतयज्ञ. हा झाला पंचमहायज्ञ. किती टाइम लागतो? फक्त 5 मिनिट लागतं पंचमहायज्ञ करायला. आलं लक्षामध्ये? बऱ्याच ठिकाणी असं बघितलेलं आहे की ती साखर आपण भिंतीच्या कडेला जर टाकलेली आहे तर दिवस ती साखर तशीच राहती, खात नाही. याचं कारण म्हणजे आपल्या वास्तूमधील दोष, म्हणून ती मुंग्या ज्या आहेत ते साखर उचलत नाहीत. पण थोड्या दिवसाच्या नंतर त्या आपोआप वास्तूतला जे दोष जर कमी झाला की त्याबरोबर मुंग्या ज्या आहेत ते साखर खातात. मग हे झालं 5 यज्ञ. किती वेळ लागतो? 5 मिनिट फक्त लागतं. अग्नीला थोडंसं रद्दी पेपरवर थोडंसं तूप लावायचं, ते पेटून द्यायचं, झालं. लगेच पूजा. तेवढं झालं की लगेच चिमूटभर हातामध्ये साखर घ्यायची, 2 बोटामध्ये जेवढी बसेल तेवढी भिंतीच्या कडेनं टाकायची. ते झालं भूतयज्ञ. स्वयंपाक झाला की पहिली पोळी गाईला करायची, ती द्यायचं गाईला खायला. हा झाला ऋषीयज्ञ. आणि त्याचा स्वयंपाकामधलाच एक चतकोर भाग काढून ठेवायचा, त्याला भाजी वगैरे दूध वगैरे लावून साखर लावून बाजूला ठेवायचं. तो झाला पितृयज्ञ. झाला का? कुणी घरी आल्याच्या नंतर त्याला चहा पाणी नाश्ता वगैरे करायचं किंवा मग लेकरांना खाऊ द्यायचं, गोळे बिस्किट चॉकलेट वगैरे जे असतील ते झाला हा तुमचा पंचमहायज्ञ. किती सोपा, किती वेळ लागतो? फक्त 5 मिनिट लागतं. पण आपण वेळ काढून करत नाहीत. आलं लक्षामध्ये? तर माझ्या सर्व ताईंना हीच विनंती आहे की जर घराला आपल्या घरपण जर द्यायचं असेल तर त्याचा 90% भाग महिलांचा असतो. मग तुम्ही तुमच्या घरामधला जर पितृदोष तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्ही रोजच्या रोज घरी पंचमहायज्ञ, पूजा झाली की लगेच तुम्ही पंचमहायज्ञ करा. आलं लक्षामध्ये? पितृदोषाचं जर निवारण करायचं असलं, कारण आपल्याला मोठ्या जे विधी असतात नारायण नागबळीसारख्या विधी आपल्याला करणं शक्य होत नाही, पण ही 5 मिनिटाची सेवा जर तुम्ही सातत्य ठेवून खंड न पडू देता जर केली तर तुमचा प्रखरातला प्रखर पितृदोष आहे ते
निवारण होऊ शकतं. आलं लक्षामध्ये. आणि याच्यात दुसरा भाग म्हणजे ऋषी यज्ञ खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे गाईला एक पोळीचा अन्न देणे हे खूप महत्त्वाचं आहे. जर गाईपासून बनवलेलं जर पंचगव्य तुम्ही जर घरातील सर्व व्यक्तींना जर अमावस्या, पौर्णिमा किंवा रोजच जर लावायला जर दिलं, कितीही रागीट माणूस असो, किती तापट असो, त्याला खूप असा रागच येतो, सहनच होत नाही, त्या माणसानं जर पंचगव्य लावून आंघोळ जर केली तर त्याचा राग जे तापट तामसीपण आहे तो कमी होतो. आलं लक्षामध्ये. आणि पंचगव्य लावत असताना जर तुम्ही गायत्री मंत्र, नववार्ण मंत्र, स्वामींचा जर मंत्र म्हणून जर तुम्ही स्नान जर केलं तर आपल्याला रामकुंडात तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य आपल्याला घरच्या घरी मिळतं. आलं लक्षामध्ये. मग हे गाईपासून जे बनवलेलं पंचगव्य म्हणून पंचमहायज्ञामध्ये गाईला खूप महत्त्व दिलेलं आहे. आलं लक्षामध्ये. तर तुम्ही हे पंचमहायज्ञ सर्वांना परत एकदा सांगते, मी हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही पंचमहायज्ञ सर्व ताईंनी माझ्या ज्या माता बंधू भगिनी ताई आहे त्यांनी घरच्या घरी पूजा झाल्याच्या नंतर फक्त 2 मिनिट लागतं, तुम्ही पंचमहायज्ञ करा. आणि प्रत्येकांना सांगितलेले आहे की प्रत्येकांनाच पितृदोष आहे, कोणाला जास्त प्रमाणात, कोणाला कमी प्रमाणात. मग हे पितृदोषातून तुम्हाला मुक्तता, पितरांना संतुष्ट तृप्त करण्यासाठी जर कुठली जर सेवा असेल तर ती आहे पंचमहायज्ञाची. रोज सकाळी उठल्याच्या नंतर दक्षिण दिशेला तोंड करून पितृसूक्त वाचणे ह्या जर सोप्या जर तुम्ही घरच्या घरी करता येण्यासारख्या जर सेवा केल्या तर तुम्हाला पितृदोषातून मुक्तता भेटते. आलं लक्षामध्ये. तर तुम्हाला समजलाच असेल पंचमहायज्ञ कसा करायचा. एकदम 5 मिनिट फक्त लागतात पंचमहायज्ञ करायला. सर्व सेवा करा तुम्ही, सगळी जरी सेवा जरी केली तुम्ही आणि जर तुमच्या पितरांची जर सेवा जर नाही केली तर काही सेवेला अर्थ नाही. पित्र तुम्हाला आशीर्वाद, तुमचे जे मृत पित्र आहे ते तुम्हाला आशीर्वाद देणार नाहीत. म्हणून तुम्ही पितरांचीही सेवा करणं तितकीच महत्त्वाचं. जशी स्वामींची सेवा करता तुम्ही, आपल्या कुलदेवी कुलदेवताची जशी सेवा करता तशीच तुमच्या पितरांची पण सेवा करणं अगदी तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही स्वामींच्या सेवेबरोबर आपल्या कुलदेवी कुलदेवतेच्या सेवेबरोबर पितरांचीही तुम्ही सेवा करा. एकतर पंचमहायज्ञ आणि रोज सकाळी उठल्याच्या नंतर दक्षिण दिशेला तोंड करून पितृसूक्त वाचन करणे. सोपी, फक्त वाचायला किती 5 ते 10 मिनिट लागतात आणि पंचमहायज्ञ करायला फक्त मोजून 5 मिनिट लागतात. आलं लक्षामध्ये. सर्व ताईंना परत एकदा सांगते, आंघोळ करून तुम्ही स्वयंपाक करा. न आंघोळ करता स्वयंपाक करू नका. पहिली पोळी आहे ती गाईला तुम्ही द्या आणि त्याच्यानंतर जे दुसरी पोळीतला चतकोर भाग काढून तुम्ही पितरांसाठी ठेवा. आलं लक्षामध्ये. सगळ्यांनी स्वामींची नित्य सेवा करा. 3 अध्याय 11 माळी हे नित्य सेवा करा, खंड पडू देऊ नका. जसं तुम्ही 3 अध्याय 11 माळी करतात अगदी त्याच पद्धतीने तुम्ही रोज पंचमहायज्ञ त्याच जोडीला तुम्ही पंचमहायज्ञ पण करा. तुम्हाला माझा समजच असेल सगळ्यांना पंचमहायज्ञ कसा करायचा, तर नक्की सर्वांनी करा एवढीच मी विनंती करते. जर तुम्हाला जर काही अजून पंचमहायज्ञाबद्दल जर काही विचार असेल, मनात शंका वगैरे काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि झालेली सेवा ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि सेवेला इथेच विराम देते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.